वेलकम बॅक. चला पटकन आता आपण एक नवीन मुद्दा चालू करूयात आणि तो मुद्दा आहे समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी. आपण शिकतो आहोत 10वीचा SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा पहिला लेसन वर्किंग ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये याच्या आधी आपण काही व्हिडिओज टाकलेले आहेत. हा व्हिडिओ आहे एका मुद्द्याला घेऊन डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी. आपण आपली स्टाईल तुम्हाला माहिती आहे, आपण अतिशय शांततेमध्ये आणि साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपण हे सगळं हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स शिकायचा आपण प्रयत्न करतो. ठीक आहे, चला आता आपण मुद्द्याकडे येऊयात. डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी. डिसेंट्रलायझेशन हा शब्द कशावरून आला? हा शब्द सगळ्यात पहिले तर तयार कसा झाला आपण बघू. सेंट्रलायझेशन म्हणजे काय? एक सर्कल काढा आणि त्याच्यामध्ये एक सेंटर काढा, बरोबर आहे का? आणि त्या सेंटरच्या हातामध्ये सगळी पॉवर द्यायची, त्याला म्हणतात सेंट्रलायझेशन, बरोबर आहे का? बर, आता तो समजा एक मधला पॉइंट आपण खोडला आणि त्या सर्कलमध्ये 5-6 छोटे पॉइंट काढले, त्याला म्हणतात डिसेंट्रलायझेशन. म्हणजे एकच सेंटर नाहीये, एकाच ठिकाणी केंद्र, एकाच ठिकाणी ती ताकद एकवटलेली नाहीये. डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी कसं? चला मी तुम्हाला अगदी साध्या भाषेमध्ये समजून सांगतो. एक सर्कल काढला आणि त्याच्यामध्ये एक डॉट काढला, आपण एक सेंटर काढला, तो आहे राजा. ठीक आहे, जेव्हा मोनार्की होती, जेव्हा राजेशाही होती, तेव्हा सगळे अधिकार कोणाच्या हातामध्ये होते? तेव्हा सगळे अधिकार राजाच्या हातामध्ये होते. त्याला म्हणतात सेंट्रलायझेशन, बरोबर आहे का? मग तो राजा चांगला असला तर ठीक आहे, पण तो जर राजा चांगला नसेल तर काय झालं? देशाचं, राज्याचं वाटोळच झालं का नाही सगळं? म्हणून एका माणसाच्या हातामध्ये जर तुम्ही सगळीच पॉवर दिली आणि तो माणूस जर चांगला निघाला नाही तर तो त्या पॉवरचा काय करू शकतो रे? तर तो त्या पॉवरचा मिसयूज करू शकतो. हे इतका सिंपल हा मुद्दा आहे. थोडासा आपण डिटेलमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करू. डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. चला बघा, डिसेंट्रलायझेशन तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे, टेक्स्टबुक असलं पाहिजे, एक पेन्सिल पेन असलं पाहिजे. पेज नंबर हे आहे 69. बघा चला, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. एका माणसाच्या हातामध्ये तुम्ही पॉवर देऊ नका, नाहीतर नंतर पश्चाताप होतो. तो माणूस, खूप सारे चान्सेस आहेत की तो माणूस त्या पॉवरचा मिसयूजच करतो. इज सेंट्रल टू डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट. डिसेंट्रलायझेशन कंट्रोल्स द मिसयूज ऑफ पॉवर. कंट्रोल हेच करा, काय म्हणतात त्याला? एका माणसाच्या हातामध्ये पॉवर देऊ नका, तो त्याचा गैरफायदाच घेणार आहे. अँड ऑल्सो क्रिएट्स अपॉर्च्युनिटी फॉर पॉलिटिकल पार्टिसिपेशन. एक मिनिट. कंट्रोल्स द मिसयूज ऑफ पॉवर अँड ऑल्सो क्रिएट्स अपॉर्च्युनिटी फॉर पॉलिटिकल पार्टिसिपेशन फॉर द कॉमन पीपल. कॉमन पीपल म्हणजे काय? सामान्य माणूस, आम नागरिक, म्हणजे तुम्ही आणि आम्ही, तुमच्या आई वडील, हे सुद्धा पॉलिटिकल प्रोसेसमध्ये सहभाग घेऊ शकतात. मला असं वाटतंय की आता आपल्याला पेज पलटावं लागेल. इथे बघा, दिसतोय का तुम्हाला पॅरेग्राफ? नाही दिसत आहे कारण की मीच तिथं आडवा येतोय. मी माझी जागा बदलतो. ठीक आहे का? इथं बघा बरं. चला, पार्टिसिपेशन ऑफ कॉमन पीपल. कॉमन पीपल म्हणजे काय? सामान्य नागरिक. म्हणजे काय? चला साधं उदाहरण घेऊ. आपलं हे नरेंद्र मोदी, भारताचे आताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी कोण होते लहानपणी? एका चहावाल्याचा मुलगा होता का नाही? तो एवढ्या सामान्य कुटुंबातनं आलेला कॉमन पीपल, एक सामान्य माणूस भारताचा प्राईम मिनिस्टर बनू शकतो का नाही? किंवा महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री, आत्ता मी बोलतोय ऑगस्ट 2024, आत्ता मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे. ते कोण होते? काही वर्षांपूर्वी, 25-30 वर्षांपूर्वी रिक्षा चालवत होते, रिक्षा. मग रिक्षा चालवणारा एक प्राईम मिनिस्टर बनू शकतो, चीफ मिनिस्टर बनू शकतो. चहा विकणारा एक प्राईम मिनिस्टर बनू शकतो. कुणी पण बनू शकतो. उद्या मला जर वाटलं तर मी सुद्धा बनू शकतो, जर लोकांनी मला वोट दिलं तर, बरोबर आहे का? बघा, आणि अजून 5-50 वर्षांनंतर कोण प्राईम मिनिस्टर असणार आहे? तुमच्यातलाच कुणीतरी एक असणार आहे. कोण चीफ मिनिस्टर असणार आहे? महाराष्ट्रातला तुमच्यापैकीच तर एक जण असणार आहे, बरोबर आहे का नाही?
चला पुढे बघा. द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी इन्क्लूड्स द प्रोव्हिजन फॉर द डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन. म्हणजे त्यांनी ती प्रोव्हिजन करून ठेवली, ती सोय करून ठेवली की भाऊ एकाच्या हातामध्ये सगळी पॉवर आपण द्यायला नको, नाहीतर पुढं चुकीचे प्रकार होऊ शकतात. वन सच इम्पॉर्टंट प्रोव्हिजन इज रिगार्डिंग एम्पॉवरिंग द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मेक जेन्युइन डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स ए अ रियालिटी. हे बघा बरं का, एम्पॉवरिंग म्हणजे पॉवर द्यायची, म्हणजे त्यांना ताकद द्यायची. ताकद कुणाला द्यायची? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लोकल बॉडीज म्हणजे हे पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, ह्यांना ताकद द्यायची की बुवा तुमच्या एरियाबद्दल तुम्ही डिसिजन घ्या. तुमचा एरियाचा तुम्ही विकास करा. रस्ते असेल, शाळा असेल, सरकारी हॉस्पिटल असेल, ब्रिजेस असते, तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे, हे त्यांना अधिकार दिले. आणि यानं काय झालं? पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन. सगळंच काय गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटनी सगळंच करायचं का स्टेट गव्हर्नमेंटनी सगळंच करायचं शक्य आहे का रे त्यांना? बरोबर आहे का? त्यांना पण तर 2च हात आहेत. त्यांच्या पण तर घड्याळाला 24च तास आहेत. लक्षात येतंय का तुम्हाला? पुढे काय? आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे 1947च्या नंतर इंडिपेंडन्स मिळाल्यानंतर सेव्हरल अटेम्प्ट्स वर मेड टुवर्ड्स डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन. अजून त्यांनी काय बदल करायचा प्रयत्न केला. कसा? वन सच इम्पॉर्टंट अटेम्प्ट इज 73rd and 74th अमेंडमेंट टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अमेंडमेंट या शब्दाचा अर्थ आहे घटना दुरुस्ती. घटना म्हणजे काय? भारताची राज्यघटना. बरं, 1950 मध्ये 26 जानेवारी 1950 मध्ये जी घटना झाली, त्या ती घटना एकदम अल्टिमेट घटना होती का? काय ते एकदम सगळं परफेक्ट त्याच्यामध्ये होतं का? नाही, त्याच्यामध्ये पण तर काही त्रुटी होत्या ज्या नंतर समोर आल्या. आणि त्या घटनेमध्ये काय केल्या? दुरुस्ती केल्या. चला, एखादी चूक झाली हरकत नाही, ती चूक दुरुस्त करा. या घटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे त्यांनी. कशामध्ये? 73rd आणि 74th अमेंडमेंट मध्ये. आणि त्याच्यामध्ये विच गेव अ कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस टू लोकल सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत ह्यांना त्यांनी सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन्स म्हणून परमिशन दिलेली की बुवा तुमचं तुम्ही बघा, तुमच्या एरियामध्ये तुमचं तुम्ही काम करा. अँड ऑल्सो इन्क्रीज देअर पॉवर. आणि त्यांना अधिकार दिला की प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारायला येऊ नका. प्रत्येक गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला विचारायची गरज नाहीये. तुमच्या पातळीवर तुम्ही डिसिजन घेऊन टाका. किती सिंपल आणि किती चांगली आणि किती सुंदर गोष्ट ही बघा ना, तुम्ही विचार करा. ह्याला म्हणतात पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी. आवडतायत का तुम्हाला हे मुद्दे? हे बघा मुलांना, साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. ठीक आहे, मी तुमच्याशी बोलतोय या व्हिडिओच्या माध्यमातून, पण तुमचं काय मत आहे मला कधी आणि कसं कळणार आहे ते कळणार आहे मला तुमच्या कमेंट्समधून. ठीक आहे, आपलं यूट्यूब चॅनल एकदम नवीन आहे. मी आत्ता बोलतोय 12 ऑगस्ट 2024 मध्ये. आज आपल्याकडं फक्त 21 का 22 आत्ता आपल्याकडे सबस्क्रायबर आहेत. आपलं सबस्क्रिप्शन वाढणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. ठीक आहे, आणि माझी ही तळमळ आहे की तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जॉग्राफी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवायची माझी तळमळ आहे. आणि तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज, कन्सेप्ट क्लिअर करायची माझी तळमळ त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, चला कसं वाटलंय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय, टाटा, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.